Today's play activity is floating and sinking, which comes under the category of cognitive development of preschool students. So, this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to understand the concept of floating and sinking, and to make judgment and to develop the ability to categorize. For this, we need a small group of children or medium, and we need material like small objects of all kinds like a block of wood, paper clip, plastic blocks, plastic bottles, cork, paper, stones, keys, etc., and a small tub or container for water. Now, how we have to play this activity? Give children a tub of water and the object. Let them drop in the objects one at a time and determine which float and which sink. Lead a discussion on why an object sink and float in water. Now here one variation is possible. In this game, let the children first discuss and guess which are the objects that will float and which will sink. And after the discussion, they can put in one object after the other to see if their guess is correct. Now another variation is also possible. Draw two circles on the ground and label them as a floating and sinking circles. Let the children take turn to put one object at a time into the tub of water and to see whether it float or sink, and place it in the right circle, classifying them as a floating and sinking objects. Now, third variation is also possible. Teach children to make simple paper boats and ask children to float them in the water. Let them drop small pebbles into the boat to see the number of pebbles the boat can hold before it sinks. मुलांच्या खूप आवडीची आणि मजेशीर ही फ्लोटिंग अँड सिंकिंगची प्ले ॲक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये मुलांना कुठल्या वस्तू तरंगत असतात आणि कुठल्या पाण्यामध्ये डुबत असतात ह्याच्याविषयी ज्ञान होतं. जसे छोटे छोटे आपल्याकडे वस्तू असतील, पेपर क्लिप आहे किंवा पेपर आहे, स्टोन आहे, चाबी आहे किंवा वुडन ब्लॉक्स असतील किंवा प्लास्टिकचे ब्लॉक्स असतील किंवा खेळणे असेल, चिमटे असेल, चमचे असतील, अशा इतरही वेगवेगळ्या वस्तू आपण सगळ्या इथे घेऊ शकतो. आणि एक आपल्याला पाण्यासाठी टब हवा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला असं करायचं आहे की एक वस्तू प्रत्येक मुलाच्या हातात एक वस्तू द्यायची आणि त्याला त्या पाण्याच्या टबमध्ये टाकायला सांगायची, आणि त्याने टाकलेली ती वस्तू ती डुबली की पाण्यावर तरंगली ते मुलांना विचारायचं आहे आणि ते त्यांनी बघायचं आहे. त्यानंतर मग आपण हे सगळ्यांचं खेळणं झाल्यानंतर डिस्कस करायचं की का बरं वस्तू ह्याची डुबली आणि ती का बरं ह्याची वस्तू तरंगली. हे झालं. आणि किंवा ह्याच्यामध्ये दुसरं एक पहिलं व्हेरिएशन असं आहे की आधीच मुलांनी डिस्कस करायचं आणि गेस करायचं की आपल्याकडे या वस्तू आहे आणि ह्याच्यापैकी कुठली वस्तू डुबू शकते किंवा कुठली पाण्यावर तरंगू शकते, असं प्रत्येक एक मुलगा ठरवेल आणि त्याला वाटलेली वस्तू तो ते पाण्यात टाकून बघेल. आणि त्याला जसं आधी वाटत होतं की ही वस्तू डुबणार, मग ते खरंच ती डुबली का की ती वस्तू तरंगली, मग ह्याच्याविषयी मुलांनी निरीक्षण करायचं आहे. ह्याच्यामध्ये आणखी एक दुसरं व्हेरिएशन असं आहे की मुलांनी एक वस्तू घ्यायची आणि ती पाण्यात टाकायची आणि ती डुबली असेल किंवा तरंगली असेल त्याच्यानुसार दोन बाजूला सर्कल करायचे किंवा रिंग ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये एका रिंगमध्ये फ्लोटिंग ऑब्जेक्ट लिहायचं आणि दुसऱ्या याच्यामध्ये सिंकिंग लिहायचं. मग ज्या वस्तू डुबल्या त्या सिंकिंगच्या रिंगमध्ये ठेवायच्या आणि ज्या वस्तू पाण्यावर तरंगल्या त्या वस्तू फ्लोटिंगच्या सर्कलमध्ये ठेवायच्या. किंवा ह्याच्यामध्ये तिसरं अजून एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलांना सिम्पल पेपरची बोट बनवायला सांगायची आणि त्या टबमध्ये टाकायची आणि हळूहळू त्या पेपर बोटमध्ये छोटे छोटे दगड असतील किंवा मोठे रेतीचे गोटे असतील तर ते मुलांना हळूहळू एक टाकायला सांगायचा आणि किती गोटे टाकल्यानंतर ती डुबली ते मुलांना विचारायचं आणि ते त्याचं निरीक्षण करू द्यायचं. तर हा सगळा गेम मुलांना खूप मजेशीर वाटतो आणि परत त्यांनी त्यांच्या आयडियानुसार की कुठली आपण वस्तू ट्राय करू शकतो, म्हणजे मोबाईलसारख्या वस्तू नाही, इलेक्ट्रिकच्या वस्तू नाही, पण किचनमधल्या कुठल्या वस्तू आपण ट्राय करू शकतो किंवा झाडाची पानं, फुलं घेऊ शकतो किंवा त्यांच्या खेळण्यांमधल्या कुठल्या वस्तू, पेन्सिल आहे, इरेझर आहे, शार्पनर आहे, कुठल्या वस्तू डुबू शकतील किंवा पॉलिथिन आहे. तर ह्या मुलांना आपण स्वतः निर्णय घेऊ देऊ शकतो, जेणेकरून त्यांचं डिसिजन मेकिंग पण वाढतं आणि मुलांना इंटरेस्ट येतो आणि मुलांच्या गोष्टी आपण ऐकल्या की त्यांचा कॉन्फिडन्स वाढत असतो.
म्हणून मुलांचेही डिसिजन्स काय असतात तर ते आपण ऐकायला पाहिजे आणि त्याचं स्वागत करायला हवं. आणि जर सेफ साईडने असेल तर मुलांना ते ट्राय करू द्यायला पाहिजे अंडर आवर ऑब्झर्वेशन, म्हणजे जेणेकरून मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो, डिसिजन मेकिंग स्किल्स पण मुलांमध्ये येतं. आणि माझंही महत्त्व आहे आपल्या या ग्रुपमध्ये, शाळेमध्ये असेल, क्लासमध्ये असेल किंवा घरी असेल, तर तो एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असतो किंवा सेन्स ऑफ कॉन्फिडन्स असतो आणि किंवा सेन्स ऑफ सेल्फ वर्थ, की मीही महत्त्वाचा आहे. तर ह्या गोष्टी मुलांमध्ये वाढतात. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्यायला हवेत.